चारू, काय करू मी? त्या बेअक्कल अधिपतीला समजावून कसं सांगू? भुवनेश्वरीनं पेरलेलं विष त्याच्या अंगात इतकं भिनलंय ना की तो माझ्याशी साधं बोलतच नाही, फक्त फुतकार टाकतो. मी तेही सहन केलं असतं, सगळं सहन केलं असतं, पण अक्षरा या घरात परत आली पाहिजे. ते गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे आपल्या घरासाठी, माझ्यासाठी, अधिपतीसाठी. अधिपतीच्या लग्नाआधी मी आशाच सोडली होती का? पण अक्षराच्या येण्यानं आशेचा किरण आलाय माझ्या आयुष्यात. आपलं घर आधी खोटेपणाच्या, स्वार्थीपणाच्या अंधारात बुडालं होतं. त्या अक्षरामुळे प्रकाश आलाय या घरात. चारू, जसं तुला हवं होतं ना तसं आपलं घर बनवत होती अक्षरा. पण त्या भुवनेश्वरीनं पुन्हा डाव साधला आणि अधिपतीच्या करवीच तिला बाहेर काढलं. हे सगळं चुकीचं होतंय चारू. हे असं व्हायला नकोय. अक्षरा घरात परत यायला हवी. अधिपतीनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्याला कळायला हवंय. अगदी बरोबर. म्हणजे अधिपतीनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे बरोबर बोललात बघा तुम्ही. आई, तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं? अधिपती चुकलं हे तुम्हाला पटलंय ना? व्हाय की आई, मग तुम्ही बोलत का नाही त्याला? तुम्ही का गप्प बसता? मी आता खाली त्याला तेच समजावत होतो ना, पण त्याला कळतच नाही किंवा कळवून घ्यायचं नाहीये त्याला. आई, ती भुवनेश्वरी खोटं वागते त्याच्याशी हे कळत का नाही त्याला? काय खरं काय खोटं हे कळण्या इतकी अक्कल नाहीये त्याला. फार अक्कलेचे तारे तोडणाऱ्या भुवनेश्वरीच्या तालमीत वाढलाय ना तो. मग स्वतःची अक्कल कुठे कशी वापरायची हे कळत नाही त्याला. अक्कल मोठी करत असतात ना दोघं मायलेक. मग अधिपतीला कळत का नाही? आपल्या बायकोला घराच्या बाहेर काढून त्यांना अक्कल विकून खाल्ली आहे. कारण आता अक्कलेपेक्षा मोठी आहे ती माया. अहो, माया पुढे अक्कल फिकी आहे जावई बापू. कसली माया हो आई, कसली माया? याला माया नाही, ब्रेन वॉश म्हणतात. हिप्नोटाइज करणं, भूल घालणं म्हणतात. त्याच्या आयुष्यातल्या त्याच्या सख्या नात्याच्या माणसांच्या सगळ्या चांगल्या आठवणी पुसून काढल्यात आणि फक्त एकच डोक्यात ठेवलंय, भुवनेश्वरी आईसाहेब. त्यामुळे मी काही बोलायला गेलो की तो अंगावरच येतो माझ्या. तुम्ही नका चिडचिड करू, शांत व्हा बघू. आणि त्याला काय बोलायला जाऊ नका सा. आई, मी जर बोललो नाही ना तर कुणीही बोलणार नाहीये त्याला. त्याला स्वतःची अक्कल नाहीच आहे. तो स्वतः काही करणार नाही, निष्क्रिय बसून राहील आणि जे भुवनेश्वरीला हवं तसंच वागेल, तेच करेल. प्रत्येक वेळेला स्वतःच खरं करतो, माझ्यावर चिडतो. भुवीला तुम्ही बोललात तर तो चिडणारच ना. हॅलो, हो हॅलो हॅलो, ऐकू येतंय काय? फोन चालू आहे ना व अधिपती? हा अधिपती, हॅलो हॅलो. मी म्हणलं तुम्ही कशाला गेला आई साहेब तिकडं? काय गरज होती बरं तुम्हाला तिकडे जायची? तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घ्यायला लागलाय? अहो, सुनबाई घरला नाही म्हणल्यावर आम्हाला त्रास होतोय म्हणून आम्ही इथं आलोय. तेव्हा धरून आम्ही त्यांच्याशी बोलायलोय, त्यांना सांगतोय आम्ही चला घरला. पण त्या काय आमचं ऐकना. काय नाही, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. स्वतःच खरं करायचं असतंय त्यासनी. आणि त्या स्वतःच्या मर्जीने गेल्यात ना. यायचं असेल तर स्वतःच्या मर्जीने घरात परत येऊ दे, नाहीतर राहू दे. मग काय फरक पडत नाही नसेल यायचं तर. समजलं ना? अहो पण अधिपती, आपल्या माणसांची मनधरणी आपणच करायला हवी नाही का? आपल्याच आहेत त्या. तसं मग ते त्यासनी बी वाटलं पाहिजे ना. आपल्याला वाटतंय तसं, आपल्यालाच फक्त वाटून काय फायदा? तुम्ही कशाला गेला त्यांच्या संग बोलायला? आई साहेब, तुम्ही या घरला परत या. मी फोन ठेवतो, आपण आल्यावर बोलूया. तुम्ही या, परत या, थांबू नका तिथे. काय सुनबाई, ऐकलत ना व अधिपती काय म्हणले ते? कळली का तुम्हाला तुमची पात्रता? तुम्ही भुवीबद्दल त्याच्यासमोर काय बी बोलू नका बघा. अहो, असं काय बाय बोलता त्याच्यासमोर? मग तो अजूनच चिडतो. तुम्हाला बी माहिती आहे की त्याला नाही आवडत ते. आई, उगाच बोलतोय का मी? जे खरं आहे तेच सांगतो ना. आणि आई, मला माहिती आहे मी त्याच्याशी काहीही बोलायला गेलो तर तो माझा अपमान करणार. मी तरीही बोलतो कारण मला अक्षरा या घरात परत यायला हवी आहे. त्यांचं नातं पूर्वपदावर यायला हवंय. मला बी सुनबाई घरात यावी असंच वाटते. पण
त्या दोघांचं नातं पूर्वपदावर आणताना तुमचं आणि अधिपतीचं नातं खराब होऊ नये असंच वाटतं बघा. हो, तुम्हा बाप लेकात कसले वाद नकोत मला. तुम्ही दोघांनी एकमेकांशी नीट बोलावं असंच वाटतंय बघा मला. तुमची मुलगी जोपर्यंत या घरात आहे नाही तोपर्यंत माझं आणि अधिपतीचं नातं कधीच बरं होणार नाही, कधीच चांगलं नाही होणार. बाप लेकाचं नातं चांगलं व्हावं असं तुमच्या मुलीला वाटत नाही ना, म्हणून तिनं आमच्यामध्ये गैरसमज तयार केलेत. आणि अधिपती अक्षराच्या बाबतीत तिनं हेच केलंय, मुद्दाम त्या दोघांच्यात गैरसमज पेरलेत. आई, त्यामुळं मनातून त्या मुलीवर प्रेम असताना सुद्धा अधिपतीनं तिला घराच्या बाहेर जायला सांगितलं. तुम्ही म्हणताय भुवीने सांगितलं मान्य आहे, पण सुनबाईनी पण लगेच घराबाहेर जायला नको पाहिजे होतं. अहो तिचं सासर आहे, हक्कानं राहायला पाहिजे होतं. आई, काय बोलताय तुम्ही? अहो, शिकलेली मानी मुलगी आहे ती. स्वतःचा नवरा दाराकडे बोट दाखवतोय, घराच्या बाहेर जा म्हणून सांगतोय. कुठली मुलगी हे सहन करेल? संसार करत असताना मान बिन जरा बाजूलाच ठेवायचा असतो बघा. थोडं स्वतःच्या कलाने घ्यायचं, थोडं नवऱ्याच्या कलाने घ्यायचं, तर घरच्यांच्या बी कलाने घ्यायचं की. आता यावेळी सुनबाईनं लगेच शस्त्र टाकली आणि मायरी निघून गेली. तिचं बी चुकलंच आहे असंच मला वाटतंय बघा. मान्य आहे, ते दोघंही चुकलेत. पण आई, आपण दोघांनी त्या दोघांना समजून सांगायला पाहिजे ना. त्यांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे आपण. आपण किती बी काय बी केलं तरी जोवर ते दोघं एकत्र यायचं ठरवत नाही ना व, तोवर काय बी होणार नाही. असं नाही चालणार आहे. काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे. ते दोघं एकत्र आले पाहिजेत. अक्षरा या घरात परत आलीच पाहिजे. काय झालं सुनबाई, धक्का बसला काय तुम्हाला अधिपतींचं बोलणं ऐकून? चेहरा एकदम खापकिनी पडलाय की हो तुमचा. हा, मगाशी लई आत्मविश्वास होता. काय अधिपती तुम्हाला घरी घेऊन जायला येतील असं म्हणलं होतं ना हो तुम्ही? आता ऐकलत ना हो स्वतःच्या कानानं त्यांचं काय म्हणणं आहे ते? तुम्ही घरात नाही त्यानं त्यांना काय बी फरक पडलेला नाही. अधिपती चिडलेत आत्ता. रागाच्या भरात माणूस बोलू शकतो काहीतरी, पण मी घराबाहेर पडली याचा तुम्हाला किती आनंद होतो हे पहिल्यांदाच दिसतंय मला. नाही नाही सोनबाई, तुम्ही म्हणताय तसा काय आम्हाला आनंद नाही झालेला. आम्हाला फक्त तुम्हाला तुमची पात्रता दाखवायची होती म्हणून आम्ही हा फोन लावला. लई मोठ्या बाता मारत होता ना हो तुम्ही, कळली काय तुमची पात्रता? म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतोय आम्हाला नडू नका. तुम्ही काय आमचं ऐकत नाही. सत्य सत्य करत खोलात शिरताय, मोठा खड्डा खणून ठेवलात आणि आता घेतली त्यात उडी. मी आता आलात हो त्या घरात, आम्ही आमची जिंदगानी घालवली आहे त्या घरात. कसं आहे का नाही सुनबाई, अनुभव नावाची जी गोष्ट असते की नाही ती सगळ्यांना सांगत फिरायची नसते. त्याचा वापर स्वतःच्या आयुष्यात करून घ्यायचा असतो आणि आम्ही तेच करतोय. अधिपती कवा आणि कोणाच्या बाजूने उभं राहतील हे आम्हाला बरोबर ठाव आहे. सुनबाई, तुमचं कसं आहे का नाही, तोंडाच्या वाफाला आहे आणि कृती झिरो. आणि आमचं त्याच्या उलट, आम्ही बोलत नाही, करून दाखवतो. त्यामुळे आता या सगळ्याला जरा ब्रेक लावा. आणि मग अशी काय म्हणलं तुम्ही, तुमच्या आणि अधिपतींच्या मंदी आम्ही उभे आहोत, बरोबर? म्हणूनच तुमच्या आणि अधिपतींमध्ये वाद होतात असं म्हणालात ना हो तुम्ही? हो म्हटले. मग आता काय करा? आता आम्ही तुम्हा दोघांच्या मंदीच उभे राहणार. हसा मॅडम, हसा. आज तुमचा दिवस आहे, तुम्हाला जे हवं ते करून घ्या. हं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती सगळ्यांची बदलते आणि एक दिवस माझी परिस्थिती बदलेल. खर तर ती मी बदलेल. तुमचं काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही घराबाहेर पडलात तेव्हाच आमचं काम झालेलं आहे. अक्षू, आलात तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात ते. आम्ही निघतच होतो. आम्ही कधीपासून यासनी समजावत होतो पण त्या काय ऐकत नाहीत.
आता तुम्ही तरी समजावून बघा. अक्षरा काय बोलतायत भुवनेश्वरी मॅडम? अगं काय ऐकतोय मी? अक्षू अगं असं गप्प राहून कसं चालेल? अगं बोल बाळा. अक्षरा हे बघ, तू इथे कितीही दिवस राहिलीस ना तरी आमचं काहीही म्हणणं नाहीये. नाही म्हणजे हे घर तुझंच आहे अगं, पण असा सासरच्यांचा राग डोक्यात घेऊन राहणं बरोबर नाहीये ग. अक्षू अगं बोल काहीतरी. हे असं चाललंय यांचं, काय बोलतच नाहीत. आम्हाला कळणार कसं यांच्या मनात काय चाललंय ते? हा, कवा कवा आम्हासनी वाटतं की आम्ही काही त्यांची आई बनू शकलो नाही, सासूच राहिलो. नाही म्हणजे आम्ही त्यांची आई बनण्याचा प्रयत्न लई करतो, पण त्या काय आम्हासनी आई मानत नाहीत. असो, ज्याची त्याची मतं, ज्याची त्याची कर्म. येतो आम्ही, बघा तुम्ही समजावून बघा, त्यासनी काही समजतंय का ते. येतो. मॅडम अक्षू काय झालंय बाळा? तू 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 का रडतीयस? अक्षू अगं रडू नकोस ना. भुवनेश्वरी मॅडम काही म्हणाल्या का तुला? काय काय बोलणं झालं? मला मॅडमच्या बोलण्याचं काही नाही वाटत आहे. अधिपतींनी असं बोलायला नको होतं. हो मास्तरीनबाई, एवढा काय इशे हाड करताय मला खरंच कळणं झालंय. आईसाहेब तुमची समजूत घालायला येतात तरी तुम्ही त्यांचं ऐकत नाही. काय करावं मला कळना. आपल्यामुळं आईसाहेबांनी त्रास होतोय मास्तरीनबाई. तुम्ही असं करू नका. तुम्ही एवढं समजूतदार आहेसा. आपले कितीतरी प्रश्न आपणच सोडवलेत ना. तुम्ही तुमच्या मनातलं बोलायचा, आम्ही आमच्या मनातलं पटदिशी बोलायचो, सटदिशी विषय संपवून टाकायचो. मग आता का असं वागतायसा? एक फोन बी केला नाही तुम्ही. तुम्हाला खरंच आमच्या संग राहायचं नाही काय? काय चाललंय तुमच्या मनात कळू दे की हो. अधिपती, हे काय अजून झोपला नाही तुम्ही? तुम्ही कधी आला? हे काय आत्ताच येतोय. म्हणलं आलोय घरला तर तुम्हाला आधी भेटावं. मग वाटलं कदाचित झोपला असाल तुम्ही. नाही. पण मग म्हणलं वाट बघत असाल आमची. आमचीच वाट बघत होता ना? काय झालं? नाही काय नाही. काय नाही, कसं चेहरा उतरलाय? सांगा की काय झालं? तुम्ही असं त्यांच्या संग सारखं बोलायला जात जाऊ नका आईसाहेब. मला नाही बरं वाटत. त्या रागारागात तुम्हाला काय वाटेल ते बोलतील तर ते काय मला आवडणार नाही. अधिपती, त्या काय परक्या आहेत काय आमच्यासाठी? तुम्ही जसे आहात तसेच त्या पण आहेत. तुमच्यावर जशी माया करतो आम्ही तशीच त्यांना पण माया लावतोय की. पण तसं त्यांना वाटत नाही ना. राग आला म्हणून काय वाटेल ते बोलतील होय. आणि ते बी तुम्हाला तेवढं पण कळत नाही त्यांना. आम्हाला बोललं त्याचं काही वाईट नाही वाटलं अधिपती. त्याने तुम्हाला असं बोलायला नको होतं. म्हणजे काय बोलल्या त्या? काय नाही, जाऊ द्या. चुकून आमच्या तोंडून निघून गेलं. चुकून निघून गेलं ना तोंडातून. मग आता मला सांगा पूर्ण काय ते. नाही हो अधिपती, आम्हाला आता ते सगळं परत आठवायचं नाही. जाऊ द्या जाऊ द्या. काय बोलल्या मला सांगा आईसाहेब. तर जाऊ द्या म्हणतोय ना आम्ही. माझी शपथ आहे तुम्हाला. सांगा बरं. आधी शपथ सुटली म्हणा. आधी सांगा मला. अधिपती, तुम्ही अशी शपथ घालत जाऊ नका हो. त्याशिवाय तुम्ही आम्हाला सांगणारच नाही. मला माहिती आहे. काय म्हणलं मास्तर? मला सांगा बरं. आधी शपथ सुटली म्हणा. सुटली. सांगा आता सांगा. अधिपती,
कशाला ऐकायचंय तुम्हाला आता उगा तुमच्या नात्यामध्ये गैरसमज नको व्हायला. आता अजून काय गैरसमज व्हायचा बाकी आहे? मला चांगलं माहिती आहे आमचं वाईट झालेलं तुम्हाला बघवणार नाही. तुम्ही मला फक्त सांगा त्या काय म्हणल्या. तुम्ही मनावर दगड ठेवून सांगा, मला सांगा. तर ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही त्यांना अगदी हात जोडून विनंती केली, म्हणलं की बाबा असं घर सोडून जाऊ नका. हं. असं घर सोडून आपला संसार अर्धवट सोडून कोणी जातंय का? हां, हवं तर तुम्ही चला घरला, आम्ही जातो घर सोडून, आम्ही बाहेर राहतो. आम्ही त्यासनी सगळ्या तऱ्हेने समजावलं. तेव्हा त्या असं म्हणल्या का मला त्या घरात परत यायची काही इच्छा नाही. आणि तसंही मला तुमच्या अशिक्षित मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळं तसं करावं लागलं. इतके दिवस ॲडजस्ट केलं असं म्हणल्या, पण आता नाही करणार. मला ना तुमच्या बरोबर राहायचंय ना अधिपतींबरोबर. अक्षू, अक्षू बोल अगं, सांग काहीतरी. अक्षू अगं काय झालंय? अक्षरा, अगं भुवनेश्वरी मॅडम आणि तू इतका वेळ काय बोलत होत्या? काही प्रॉब्लेम झालाय का अक्षरा? अक्षरा बोल ग, मला टेन्शन यायला लागले आता. आई, भुवनेश्वरी मॅडमनी अधिपतींना फोन केला होता. हो का? अगं मग चांगलं आहे ना. झालं का बोलणं तुमचं? मिटलं का भांडण? नाही आई. का? अक्षू अगं तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अक्षरा, काय काय बोलले काय अधिपती? स्वतःच्या मर्जीनं गेल्यात ना मास्तरीणबाई. स्वतःच्या मर्जीनं येऊ देत त्यांना परत. उगाच तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी बोलायला जाऊ नका असं म्हटले अधिपती. अरे बापरे. मला त्यांचा टोन नाही आवडला आई. काहीच घेणं देणं नसल्यासारखं बोलले का ते. नाही का अक्षरा? नाही म्हणजे असं घेणं देणं नसल्यासारखं नाही बोलणार अधिपती. काहीतरी गैरसमज होतोय. तू खूप विचार करतेयस काहीतरी. हा अक्षरा? आणि फोनवर टोन वेगळा असतो अक्षरा. सुनबाई म्हणल्या की मला अशिक्षित मुलाशी लग्न करायला लागलं. मला नव्हतं करायचं, पण शिकलेला नवरा पाहिजे होता, पण नाही मिळाला. अधिपती त्या काय आपल्या घरात ॲडजस्ट करायला तयार नाहीत. त्यांचे संस्कार वेगळे, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांच्या रीतीभाती वेगळ्या. कायच जुळत नाही बघा आपल्या घराशी त्यांचं. पण तरी इतके दिवस त्यांनी केलं ॲडजस्ट, पण ह्यापुढं काही त्या करतील असं वाटत नाही. खरंच बोललं का असं मास्तरीनबाई? हां, मग नाही हो, असं नाही बोलणार त्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आम्ही काही खोटं बोलतोय काय? तसं नाही. मग कसं आहे, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? अहो, स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे साहेब. मान्य आहे मास्तरीनबाईंना आमचा राग असेल, पण तरी असं बोलणार नाहीत असं वाटतं हो. आणि हे बघा, मान्य आहे सुरुवातीला काय जरा त्रास झाला त्यासनी आपल्या घरात जुळवून घ्यायला, पण नंतर त्यांनी जुळवून घेतलं होतं आणि सगळं चांगलं चाललं होतं, रुळल्या होत्या त्या. मग आता परत असं का बोलायला लागल्यात काय माहिती मग परत. आता तुम्हाला आमचं खरं वाटत नसेल तर मग. नाही तसं नाही, तुमचं अहो, तुम्ही कशाला खोटं सांगशील ते माहितीच आहे की मला. तुम्ही खरंच सांगताय, पण अवघड अहो. मग आता एवढं जर असेल तर मग काय लईच राग आहे वाटतं आमच्याबद्दल त्यांच्या मनात. एवढं खतखत वाटतं आत. राग आहेच, नक्कीच आहे, पण तो फक्त तुमच्याबद्दल नाही, आमच्याबद्दल बी. त्या जे काय बोलल्या त्या रागाच्या भरातच बोलल्या, त्यामुळे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. रागाच्या भरात माणूस बोलतो असं काय काय. हे आता असं फोनवर वाया वाया बोलणं बंद करा तुम्ही आता. याने ना जास्त गैरसमज वाढतायत.
मला वाटतं आता तुम्ही प्रत्यक्ष भेटा, समोरासमोर काय ते बोला अक्षरा. त्याच्याशिवाय गैरसमज दूर होणार नाहीत ग. का आम्ही दोघं जण जाऊन बोलू त्यांच्याशी? हो, आम्ही भेटतो त्यांना. नको बाबा, मी भेटेन त्यांना.